स्नेनिल्स आर्ट ऑफ टीचिंग या चॅनलवरती आपल्या सर्वांचं स्वागत आहे. विद्यार्थी मित्रांनो, पवित्र पोर्टल आहेत. या पवित्र पोर्टलच्या अपडेट म्हणजे नेमकं जाहिराती संदर्भातलं अपडेट, पेपरच्या ज्या बातम्या आलेल्या आहेत, पोर्टलला आलेल्या बातम्या आहेत, यावरून आपल्याला अपडेट सांगतो आहे विद्यार्थी मित्रांनो की नेमक्या जागा किती येणार आहे. आपल्याकडे आता सध्या बातम्या आलेल्या आहेत की वेगवेगळ्या पेपरला बातमी येत आहे. मुंबईची बातमी आपल्याला सांगतो आहे की पोर्टलला 8 ते 13,000 ज्या जागा आहेत त्या जागा येणार आहेत. पण नेमकं सत्यता यात काय असणार आहे? समायोजनाचा मुद्दा असेल, संच मान्यतेचा मुद्दा असेल, या 2-3 मुद्द्यांना पकडून आपण या ठिकाणी खरंच तेवढ्या जागा येणार आहेत का, 13,000 जागा येणार आहेत का? त्यामुळं विद्यार्थी आपण घाबरलेल्या अवस्थेत आहे. ज्यांना ऍव्हरेज मार्क आहेत, वारंवार आम्ही 15 ते 18,000 जागांच्या संदर्भात आम्ही बोलत होतो. जास्तीत जास्त भरती म्हणजे पदांची भरती यायला पाहिजे, अशा संदर्भात सुद्धा वेगवेगळी माणसं या ठिकाणी आपल्यासाठी काम करतायत. नेते मंडळी असतील, वारंवार मंत्रालयाला भेटी देणं किंवा आयुक्तालयाला भेटी देणं, यातून अपडेट घेणं, या सर्व बाबींचं लेखाजोखा आपण या ठिकाणी बघणार आहोत. आपण जर माझ्या चॅनलला पहिल्यांदा आले असाल तर माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा, जेणेकरून येणारा कोणताही जे अपडेट असेल, अपडेट आपण आपल्या चॅनलला कायमस्वरूपी देत असतो. तसेच आपल्याला प्रिफरन्स संदर्भातील, प्राधान्यक्रम संदर्भातील, हेल्पलाईन संदर्भात आपण जे डिस्क्रिप्शन बॉक्स मध्ये लिंक आहे त्यावरती जॉईन व्हायचं, ज्या माध्यमातून तुम्हाला आपण हेल्प करू. ज्यात कमी जरी मार्क्स असले, पेशा क्षेत्रातील विद्यार्थी असतील किंवा एसटी विद्यार्थी असेल किंवा इतर कम्युनिटीचे विद्यार्थी असतील की महाराष्ट्रात कुठेही नोकरी करायची, अशा विद्यार्थ्यांना सुद्धा आपण या ठिकाणी मदत करणार आहोत. तर विद्यार्थी मित्रांनो, लक्षात घ्यायचं आहे की मुंबईची जी बातमी आहे ही पेपरला बातमी आलेली आहेत की 8 ते 13,000ची भरती म्हणजे जागा येणार आहेत. मग या सत्यता काय आहेत? तर त्यात आपण जर विचार केला तर 8 ते 13,000च्या संदर्भात म्हणजे कशामुळं, तर ह्या ज्या जागा आहेत त्या जागा 30,000पर्यंत यावर्षी भरती होणार आहे असं आपल्या सर्वांना माहित होतं. परंतु अतिरिक्त शिक्षकांचा जो काही 2024चा जो संच मान्यतेचा मार्च महिन्यातला जो आलेला GR आहे की संच मान्यता, नवीन संच मान्यतेचं धोरण त्या ठिकाणी आलेलं, आणि त्या माध्यमातून या जागा ज्या आहेत अतिरिक्त जास्त झालेले शिक्षक आणि त्यांचं समायोजन होऊन ज्या काही जागा शिल्लक राहतील त्या शिल्लक जागेवरती भरती होणार आहे. आणि एक नवीन सुद्धा एक परिपत्रक आलेलं आहे की भरती जी आहे ती भरती किती टक्के करणार आहेत. 100% जर जागा येत असतील तर त्यातली 80% भरती या ठिकाणी केली जाणार आहे. मग यात समायोजनाचा मुद्दा जो आला, तो समायोजनामुळे अतिरिक्त शिक्षक आहेत त्यांचं समायोजन जर केलं तर यामुळे काय होणार आहे की जागा ज्या आहेत त्या जागा कमी येणार आहेत. परंतु आपल्या सर्वांना माहिती आहे की संच मान्यता काही शाळांच्या झालेल्या नाही आहेत. दुसरी गोष्ट, समायोजन सुद्धा काही जिल्ह्यांचे झालेले नाही आहेत. आणि यात खाजगी संस्थांसाठी सुद्धा शिक्षण आयुक्तालयाच्या माध्यमातून किंवा शिक्षण मंत्रालयाच्या माध्यमातून त्यांना ताकीद दिलेली आहे. कारण खाजगी संस्था हे वशिलीबाजी जास्त घेत असतात आणि यामुळं ही पारदर्शकता व्हावी यासाठी सुद्धा या ठिकाणी 10 जे म्हणजे 1:10 जे होतं ते प्रमाण जे आहे ते 3 वरती आणलेलं आहे हे आपल्या सर्वांना माहित आहे. त्यामुळे पारदर्शकतेचं प्रमाण सुद्धा या ठिकाणी वाढणार आहे. कालही मी तुम्हाला सांगितलेलं आहे की पवित्र पोर्टल हा पवित्रनुसारच काम करत आहे, त्यामुळे कुठेही याला गालबोट लागू नये यासाठी सुद्धा शासन कटिबद्ध आहे. विद्यार्थी मित्रांनो, या ज्या जागा आहेत या जागा 8,000 ते 13,000 जरी या ठिकाणी म्हटलेलं असेल तरी सुद्धा आपल्याला माहिती आहे की समायोजनासाठी जागा शिल्लक जर यांनी ठेवल्या, त्यातले जर 10% शिल्लक ठेवल्या म्हणजे 70% भरती होऊ शकते, एक अंदाज आपण सांगतो आहे. आणि या अंदाजावरनं आपल्याला जर विचार केला तरी 15,000पर्यंत जागा या ठिकाणी येणार आहे. विद्यार्थी मित्रांनो, 8 ते 10,000, 7 ते 8,000 जागा ज्या आहेत त्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या येऊ शकतात. म्हणजे एक अंदाज सांगतोय तुम्हाला, स्थानिक स्वराज्य संस्थांचे येऊ शकतात. आणि बाकी ज्या उर्वरित जागा आहेत पुन्हा 5 ते 7,000 या ज्या जागा आहेत या जागा मात्र कशाच्या, खाजगी संस्थांच्या जागा येऊ शकतात. अशा पद्धतीने हे 15,000पर्यंत जागा येणार आहेत. परंतु या बातमीची सत्यता काय आहे हे आपण सांगू शकत नाही, कारण पत्रकारांना ज्या गोष्टी जशा पद्धतीने कुठून माहित होतात तसं इथं हे जी बातमी आहे या बातमीमध्ये 4-5 गोष्टी चुका या ठिकाणी दिलेल्या आहेत. 1:10 यांनी त्या ठिकाणी म्हटलेला, जे की 3चा रेशो आपल्याला आहे. अशा विविध ज्या चुका आहेत पत्रकार बांधवांच्या माध्यमातून केल्या जात असतात. त्यामुळं आपण यामुळे पॅनिक होऊ नका, घाबरू नका की जागा अत्यंत कमी येणार आहे, सर कसं होईल, काय होईल, हा विचार करू नका. आपण टेट दिलेली आहे. आपली स्पर्धा 1,70,000 विद्यार्थी आहेत. त्यामध्ये जर 15,000 जागा आता या टप्प्यात येत असतील तर पुढच्या टप्प्यात सुद्धा जागा येणार आहेत. त्यामुळं आपण घाबरू नका. जे मार्क्स तुमचे टेटचे आहेत त्यावर आता आपल्याला कुठेच आपला बदल होणार नाही. त्यामुळे असलेल्या मार्क्सवरती आपल्याला समाधान मानून आपल्याला प्रिफरन्स टाकायचे आहे. आलेले प्रिफरन्स आपल्याला तुम्हाला लॉक करायचे आहेत, त्याचा अभ्यास करायचा आहे.
31 मे पर्यंत आता वेटेअर वॉचची भूमिका तुम्हाला ठेवायची आहे. आस्थापना संच मान्यता झाली नसल्यामुळे पुन्हा 10 दिवस तरी किंवा 5 दिवस तरी पुन्हा आस्थापनासाठी पवित्र पोर्टलच्या माध्यमातून दिलेली जी डेट आहे, टॅब आहे, तो पुन्हा 5 दिवस एक्सटेंड होईल असं मला वाटते. म्हणजे माझ्या माहितीनुसार, कारण दरवेळेला एक्सटेंड केलं जातं, प्रत्येक गोष्टी एक्सटेंड केलं जातं. आणि यासाठी, कारण हे जर एक्सटेंड केलं तर आपल्याला पुन्हा जागा येतील. कारण जाणीवपूर्वक काही खासगी संस्था पुन्हा तेच काम करत असेल की पोर्टलचा प्रॉब्लेम येईल बा आणि आम्ही जागा देणार नाहीत, मग आम्हाला कुठेतरी दुसऱ्या मार्गाने आम्हाला जागा भरता येणार नाही. मग याच्या संदर्भात केस सुद्धा तुम्हाला माहिती आहे सिंधुदुर्गवाल्यांनी टाकलेली आहे. अशा विविध ज्या बातम्या आणि ज्या अडचणी सुद्धा या पवित्र पोर्टल येण्यासंदर्भात आहेत, परंतु त्या जुगारून आपली भरती 100% ऑगस्ट महिन्यापर्यंत कशी पूर्ण होईल यासाठी आपण आणि इतर जे मंडळी आहेत, वेगवेगळे काम करणारे मंडळी आहेत, ते सर्वजण यासाठी काम करतायत आणि भरती सुद्धा लवकर होणार आहे. विद्यार्थी मित्रांनो, तुम्हाला याबद्दल नेमकं काय वाटते? या जागेंसंदर्भात तुमचं काय मत आहे? या पेपर संदर्भात तुमचं काय मत आहे? नक्की कमेंट बॉक्समध्ये कळवा आणि अशाच अपडेट करता माझ्या चॅनलला मात्र सबस्क्राईब करा. धन्यवाद.